विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांमुळे आयोगाने पुन्हा 2 वर्ष हा पॅटर्न वाढवला आणि तब्बल 2 वर्ष, या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना परत 2 मेन्स किंवा 2 प्रिलिम्स हे देता आल्या. परंतु जे राहिले त्यांचं काय? एका ट्रान्झिशन मोड मधून जात आहोत, या विद्यार्थ्यांनी मुळात तो शिफ्ट करावा का? याचं जे उत्तर आहे ना, हे अनेक फॅक्टर्स वरती डिपेंड आहे, अनेक फॅक्टर्स वरती. मग हे फॅक्टर्स कोणते आहेत? आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्म वरती. आणि मित्रांनो, आपण एकूणच आणि आजचं सेशन जे आहे, हे सेशन त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आहे जे काही विद्यार्थ्यांना मात्र अजूनही संघर्ष करावा लागतोय. आणि मग हा संघर्ष करत असतानाच जो पॅटर्न आहे तो बदलला. तो पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह कडून तो डिस्क्रिप्टिव्ह कडे झाला. पॅटर्न बदलल्यानंतर आणि त्या दिल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांना यश नाही मिळालं, काही विद्यार्थी यशस्वी झाले आणि त्यानंतर ते विद्यार्थी पुढे आपापल्या जे काही पोस्टिंग असतील, ट्रेनिंग असतील, याकडे निघून गेले. परंतु जे राहिले त्यांचं काय? मित्रांनो, जे विद्यार्थी राहिलेले आहेत, जे विद्यार्थी 2 वर्ष वाढवून सुद्धा ज्यांना या परीक्षेमध्ये अपेक्षित असं यश मिळवता नाही आलं, अशा विद्यार्थ्यांसाठी बेसिकली आपलं आजचं हे सेशन आहे. आणि या सेशन मध्ये आपण या सर्व विद्यार्थ्यांच्या परिस्थितीला समजून घेऊन आपण या विद्यार्थ्यांनी मुळात तो शिफ्ट करावा का, मुळात या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे वळावं का, हा पहिला सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो कोणत्या आधारावर घेतला पाहिजे याची आपल्याला चर्चा करायची आहे. दुसरा, जर समजा आपण तो निर्णय घेतलाच, जर आपल्याला राज्यसेवा करायचीच असेल तर मग ती कशा पद्धतीने केली पाहिजे, मग त्याचं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे, या बाबी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात आपल्या ह्या सेशन मध्ये की आजच्या ह्या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत की नक्की शिफ्ट कोणत्या आधारावर घेतला पाहिजे, आपण नक्की पुढे डिस्क्रिप्टिव्ह कडे वळलं पाहिजे का, पुढे आणखी काही आपले पर्याय आहेत त्याचा विचार केला पाहिजे. दुसरा, जर आपण तो निवडलाच, आपल्याला करायचंच असेल राज्यसेवा, तर नक्की कशा प्रकारे. मात्र याची सुरुवात जी आहे ती एका मूळ प्रश्नांनी करूयात. ती म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी. जे आपले विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांविषयी मी आता तुमच्याशी चर्चा केली, हे सर्व विद्यार्थी याच आता प्रश्नाला सामोरे जात आहेत. टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे नक्की करावं तरी काय, काय करावं, करावं की नाही करावं. ठीक आहे, याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. तर मी पुढे आता राज्यसेवेच्या त्या नव्या पॅटर्न कडे वळावं की नाही वळावं. मित्रांनो, याचं उत्तर हे 1 ते 1 नाहीये. नाही, कशाला करताय आता, असंही नाहीये. अरे केलंच पाहिजे, असंही नाहीये. याचं जे उत्तर आहे ना, हे अनेक फॅक्टर्स वरती डिपेंड आहे, अनेक फॅक्टर्स वरती. मग हे फॅक्टर्स कोणते आहेत, हे निकष कोणते आहेत, त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. कारण कसं होतं बघा की जेव्हा विद्यार्थी त्या निकषांचा विचार करतो ना, तेव्हा मला असं वाटतं की आपण सर्वप्रथम या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. ते म्हणजे आपलं वय काय आहे, आज आपलं आत्ता रनिंग एज किती चालू आहे. दुसरं, आपल्या घराची परिस्थिती कशी आहे, म्हणजे तुमच्या घरी कोण कमावताय, कोण आहेत, कोणते सदस्य आहेत, तुम्ही घरात मोठे आहात, छोटे आहात ते, आणि त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती. या 3 घटक खरं तर हे सर्वात महत्वाचे आहेत की ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण काय होतं, एकूणच बघा की ह्या परीक्षेमध्ये आन्सर रायटिंग जमतं का तुम्हाला, तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का, हे सगळे ना गौण मुद्दे आहेत. अहो, ठरवलं तर हे सगळं मिळवता येतं, ठरवलं, योग्य मार्गदर्शन घेतलं, हे सगळं अचीव करता येईल तुम्हाला. पण हे तुम्हाला बदलता येणार नाही ना लवकरात लवकर. ह्याचा विचार तुम्ही अगोदर करा. तुमचे जे मेन क्रायटेरियाज असायला पाहिजेत ते हे आहेत. तुमचं सध्याचं वय काय आहे. नाही म्हणलं तरी जर समजा तुम्ही मागचे 2 वर्ष अभ्यास सुरू केला, तुम्ही 2022 ला अभ्यास ज्यांनी सुरू केला, 2022 ला ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला वयाच्या 21व्या-22व्या वर्षी, आज ते सर्व विद्यार्थी 24शी ओलांडून 25च्या घरात आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2018 पासून जे अभ्यास करत होते, 18, 19, 20, 21, अहो ते तर विद्यार्थी आज 30च्या घरात आहेत. मग आपलं वय हा का फॅक्टर महत्वाचा ठरतो? मित्रांनो, स्पर्धा परीक्षा, मी तुम्हाला असं म्हणणार नाही ज्यांचं वय जास्त आहे,
ज्यांचं वय आज 30 आहे त्यांनी स्पर्धा परीक्षा सोडून द्या, मी असं म्हणणार नाही. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला साधा याच्यावरचा जो काही मुद्दा आहे तो तुम्हाला मी सांगतो. बघा, ज्यांचं वय आता 23-24च्या घरात आहे ना, त्यांनी अजून येणारा अटेम्प्ट पूर्ण वेळ अभ्यास करून तुम्ही देऊ शकता, हरकत नाही, करता येईल. पण ज्यांचं वय 30च्या घरात आहे, मित्रांनो, आपल्याला अटेम्प्ट द्यायचाच आहे, फक्त जॉब करत आता आपला अटेम्प्ट त्या ठिकाणी सुरू ठेवा. जॉब प्लस अटेम्प्ट सुरुवात करा. आता कुठेतरी काहीतरी व्हॉटेवर ऍटलिस्ट तुमचा स्वतःचा खर्च तुम्हाला त्या ठिकाणी भागवता येईल या पद्धतीने सुरू करा. कारण काय होतं बघा, शेवटी जसं वय वाढत जातं तसतसं आपल्या स्वतःच्या अपेक्षा द्या सोडून घरातल्या मंडळींच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा यांचं ओझं फार मोठं असतं आणि या ओझ्याखाली दबून आपण अभ्यास नाही करू शकत हो 100% देऊन. आणि परिणामी काय होतं की आपल्याला जे यश पाहिजे ते यश मिळेलच याची गॅरंटी नसते, कारण आपण प्रचंड तणावात असतो. मग अशा वेळेस काय आहे की मग आपला आपण खर्च भागवू शकतो ना, अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करा. एखादा जॉब शोधा, पार्ट टाइम जॉब शोधा, पण तो करा आणि करत करत पुढे जा. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचा अभ्यास करून पुढे आलेले आहेत, त्यांना समजा जर पार्ट टाइम पुढे नाही मिळायचं तर काय करा, तुम्ही एखादा कोर्स सुरू करा. म्हणजे काय, तुम्ही सेलेनियमचा असेल किंवा एखादा टेस्टिंगचा असेल, डेटा सायन्स आज खूप प्रचलित आहे, त्यातला एखादा कोर्स करा. कोर्स करत करत तुम्ही या परीक्षांचा अभ्यास करा. हे बघा, लक्षात घ्या, आपल्याला पोहोचायचंय, आपल्याला पोहोचणं महत्वाचं आहे. आपल्याला याच वर्षी पोहोचलं पाहिजे किंवा आता लगेच पोहोचलं पाहिजे असं महत्वाचं आता राहिलेलं नाहीये. मी तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय सगळे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला पोहोचायचंय. मग अशा बऱ्याच विद्यार्थिनी आहेत की ज्यांचं की विवाह झालेले आहेत, आता गृहिणी आहेत त्या, पण गृहिणी असताना सुद्धा त्यांची मनात उर्मी आहे की नाही की मला हे करायचंय आणि मला हे करून दाखवायचंय. ठीक आहे, इतरांप्रमाणे मला पूर्ण वेळ नाही मिळत आहे, पण मी जो काही माझा वेळ असेल ते मी करत 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 राहणार. कारण 2 ते 3 वर्षात मी सतत थोडा थोडा अभ्यास करून जर मी यशस्वी झाले, मी डेप्युटी कलेक्टर झाले, तर पुढचं जे संबंध आयुष्य आहे माझं ते वेगळं असणार आहे. हा आत्मविश्वास हा त्यांना असतो. मग अशाच पद्धतीने आपण पहिला विचार आपल्या वयाचा करा. 25च्या आत असाल, अजून एखादा अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. 25 क्रॉस केलेले असेल, मित्रांनो, जॉबचा विचार करा आणि मग जॉब करत करत अभ्यास करा. कारण काय, लक्षात घ्या, तुम्ही मागच्या काही 2-3 वर्षात अभ्यास केलाय की नाही, जीव तोडून अभ्यास केलाय की नाही. मग आता मला सांगा की तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यास करण्याची गरज नाहीये. आता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य त्या पद्धतीने त्या परीक्षेला सामोरं जाण्याची गरज आहे, जी तुम्ही अर्धवेळ अभ्यास करून तुम्ही देऊ शकता. अहो, कितीतरी माझे विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात आणि जॉब करत करत अभ्यास करतात. सकाळचे 3-4 तास, संध्याकाळचे 3-4 तास. शेवटी करणाऱ्याला काय बघा, करणाऱ्याला 1000 वाटा असतात. आणि म्हणून याचा विचार करा. दुसरा मुद्दा, आपली घरातली परिस्थिती. आपण मोठे आहोत का घरातले, तर मग जबाबदारी आहे ना आपल्यावरती, बरोबर ना. विचार करा. आता शेवटी काय बघा, बहिणाबाईंनी सांगून ठेवलंय, मन वडाये वडाये उभ्या पिकात लढवलं. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये उगीच आपलं त्या ठिकाणी नाही पुढचा बघतो, नाही आणखी एक बघतो, आणखी एक बघतो, नाही. बघ, पण आता थोडस जबाबदारी उचलत ते आपण केलं पाहिजे. सो घरातली परिस्थिती कशी आहे, बाबा कमावते आहेत का, रिटायर्ड झालेले आहेत का, ते आजारी असतात, आईचं काय आहे, काय बघा ना, तुमच्या घरातली परिस्थिती बघा. नाहीतर उभी टेन्शन घेत सातत्याने तिकडला विचार करत करत अभ्यास कसा करायचा. आर्थिक परिस्थिती, शेवटी सगळ्यांची सोंग करता येतात, याचं सोंग नाही करतायत. कुठेही अभ्यास करायचा म्हणला तरी महिन्याला आपल्याला काही किमान खर्च असतो. तो खर्च भागवायचा कसा, मित्रांकडून किती दिवस पैसे घ्यायचे, मागचे 2-4 वर्ष आपण तसंच केलं असेल, मग आता करायचं काय. आणि म्हणून बघा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. हे 3 मला वाटतात अगोदर सगळ्यात महत्वाचे फॅक्टर असायला पाहिजेत की तुम्ही शिफ्ट झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, याचा अर्थ असा नाहीये जर ही परिस्थिती सगळं बंद करा, मी असं नाही म्हणते. मी म्हणतोय तुम्हाला की याच्या आधारावर शिफ्ट कसं व्हायचं ठरवा. मग ते कंबाईन कडे जायचं का हे ठरवा. राज्यसेवाच करायची आहे, पण आता पार्ट टाइम जॉब करत करत मी राज्यसेवा करेन, ते करायचंय का. पुढचा येणारा 1-2 वर्षातला, 1 वर्षातला कंबाईनचा चांगला अभ्यास करून मी ती पोस्ट काढतो, त्याचबरोबर राज्यसेवा करतो, व्हॉटेव्हर. पण याचा विचार करा. शेवटी काय होतं बघा, आपण जो निर्णय घेतो ना तो भावनांच्या आधारावर घेऊ नका. कारण भावनांचं कसं असतं, ते मिर्झा गालिबचं एक शेर आहे की नाही, बघा त्यांचा एक शेर आहे फार फेमस, हजारो ख्वाहिशे ऐसी. काय म्हणतात ते,
हजारों ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. काय होतं, हजारो येतो, आपल्याला फार काही काही व्हायचं असतं, सातत्याने हे व्हायचंय, ते व्हायचंय, हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करायचंय, इथं पोहोचायचंय, मी हे करेन. त्याला काही मर्यादा नाहीत ना. त्यामुळे बहिणा बहिणी जे सांगितलं तेच यांनी इथं सांगितलं. पण पुढे काय होतं की बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. कितीही आशा असल्या तरी त्या कमीच वाटतात, अपेक्षा कमीच वाटतात. आणि म्हणून मित्रांनो, भावनांवर निर्णय घेऊ नका, प्रॅक्टिकली निर्णय घ्या. हा माझा पहिला सगळ्यात महत्वाचा तुम्हाला त्या ठिकाणी म्हणणं असेल, सांगणं असेल. हे पहिलं. दुसरं आहे मग इतर बाबी. मग काय करा, तर आम्ही ज्या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली त्या प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सतत हे सांगत असतो की हे बघ, कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर ठीक आहे, काय कर, मला ते व्हायचंय, मी झालो पाहिजे, या भावनांना काही महत्व देऊ नकोस, किंवा याच्यापेक्षाही अधिक महत्व कशाला दे, मी ते डिझर्व करतो का, माझ्यात त्या क्षमता आहेत का, माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे का. आणि जर समजा त्यातले काही मुद्दे माझ्याकडे नसतील तर ते विकसित करण्याची माझी तयारी आहे का. जसं की जर आता पॅटर्न बदलला, जर आता मुख्य परीक्षा आपली ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे, लिहिण्याची आहे, तर मित्रांनो काही बेसिक बाबी याच्यामध्ये अपेक्षित आहेत. जसं की तुम्हाला लेखन कौशल्य विकसित करावंच लागेल. दुसरं, तुम्हाला तुमच्यामध्ये विश्लेषण क्षमता निर्माण करावीच लागेल. आणि तिसरं, निर्णय क्षमता. निर्णय क्षमतेबद्दल मी येतो शेवटी, पण अगोदर पहिला मुद्दा घ्या, लेखन कौशल्य. शेवटी काय बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट विकता येत नसेल तर तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे याला काही व्हॅल्यू राहत नाही. आता मी जरा गावरान भाषेत सांगतो. ज्याला बोलता येतं त्याचे गहू पण विकले जातात, आहे की नाही, आणि ज्याला बोलता येत नाही त्याचं सोनं पण विकलं जात नाही, म्हणतात की नाही आपल्या गावाकडे. अगदी तशा पद्धतीने इथे सुद्धा आहे. जर मित्रांनो तुम्हाला लिहायला जमत नसेल, जर तुम्हाला तुमच्याकडचा कॉन्टेंट प्रेझेंट करता येत नसेल तर या परीक्षेमध्ये यश मिळत नाही. मग तुम्ही कितीही प्रकांड पंडित असा, कितीही भरपूर वाचन करा, कितीही काहीही, कारण ही संपूर्ण परीक्षा ही तुमच्या उत्तर पत्रिकेवर अवलंबून आहे. तुम्ही किती छान पद्धतीने मांडणी करता, परीक्षेची गरज लक्षात घेऊन कशी तुम्ही मांडणी करता, तुमचा कॉन्टेंट कसा डिलिव्हर करता, याच्यावरती हे संपूर्ण डिपेंड आहे. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय, हे लेखन कौशल्य विकसित करायचंय. हे करण्याची तयारी आहे का, पहिला मुद्दा. दुसरं, हे आवडतं का. तिसरं, करण्याची तीव्र इच्छा आहे का. जर हे असेल, सगळे यस असतील, ठीक आहे, करू शकता, काही हरकत नाहीये. दुसरा मुद्दा, विश्लेषण क्षमता. काय होतं की आणखी एक मुद्दा आहे, काही विद्यार्थ्यांना ना असं असतं की नाही, मला वाचलं, मला लक्षात ठेवायला आवडतं, आहे तसं मला विचारा, मी उत्तर लिहून येतो, किंवा मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पण इंटरलिंकिंग करायला सांगाल, नाही जमणार. तेच ऍप्लिकेशन करायला सांगाल, नाही जमणार. तेच मला जर तुम्ही सांगितलं की हे असंच का घडलं, नाही, काय घडलं हे मी सांगतो. 1857च्या उठावामध्ये कोण कोण लढाया केल्या माहितीये, पण ते खरंच भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध मानायचं का नाही माहित नाही. हे कोण पडा त्यामध्ये, काय काय घडलं हे मला विचारा. हे अशा प्रकारच्या दोन प्रवृत्ती आणि दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. तुम्ही कुठे आहात. आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये विश्लेषण क्षमता आवश्यक आहे. असेल व्हेरी गुड, नसेल विकसित करावी लागेल. आहे तयारी असेल तर या, निश्चितपणे या, काही अडचण नाहीये. नसेल तर मात्र थांबा, अगोदर स्टेबल व्हा आणि मग पुन्हा ह्या परीक्षेकडे या. निर्णय क्षमता. मित्रांनो, काय होतं की ह्या परीक्षेमध्ये अगदी खरं तर आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला अनेक निर्णय सातत्याने घ्यावे लागतात, पण त्यातलाच इथे परीक्षा दृष्टिकोनातून जर विचार केला तर निर्णय क्षमता अगदी ऑप्शनल कुठला घेऊ इथं पासून, ठीक आहे, आता सध्या मेन्सचा अभ्यास करू का नाही इथं पासून, फक्त कंबाईन आणि राज्यसेवा एकत्र करू इथं पासून, अरे करू का नको इथं पासून, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेचा कस आहे. पण परीक्षा दृष्टिकोनातून बघाल तर तुमच्या एथिक्स मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पेपर हा तुमच्या निर्णय क्षमतेवर डिपेंड आहे. त्याचबरोबर परीक्षेची नक्की त्या प्रत्येक प्रश्न, तुमचा हिस्ट्री असू दे, जिओग्राफी असू दे, पॉलिटी असू दे, इकॉनॉमी असू दे, ऑप्शनल असू दे, त्यातला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या निर्णय क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. कारण जेव्हा मी एखादा प्रश्न वाचला तर नक्की मला त्यात काय विचारलंय हे कळणं आणि त्याच्यानुसार मी काय लिहायचंय हा निर्णय घेणं, कसं लिहायचंय हा निर्णय घेणं, हे सतत तुम्हाला करायचंय.
आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह पेक्षा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये निर्णय क्षमतेची कसोटी किंवा त्याचा जो काही भर आहे ना तो अधिक लागतो आणि म्हणून त्याचा विचार करा. आणि मित्रांनो, प्रॅक्टिकली निर्णय घ्या. जर आपल्याला ही कौशल्य यातली 1 किंवा 2 आपल्याकडे आहेत, तिसरं विकसित करू शकता का? फक्त एकच कौशल्य आपल्याकडे आहे, बाकीच्या 2 गोष्टी मला कळत नाहीत, विचार करा. तिन्हीच्या तिन्ही नाही आहेत, मला फार कंटाळवाणं वाटतं, हे थांबा. आयुष्यामध्ये इतर अनेक क्षेत्र आहेत, चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या, पहिल्यांदा स्वतःला ओळखा, स्ट्रेंथ ओळखा स्वतःच्या आणि त्याच्यानंतर मग पुढचं पाऊल टाका. कारण फक्त मला वाटतं म्हणण्याने यश मिळत नाही, आपल्याकडे ते ऍप्टिट्यूड असणं फार महत्वाचं आहे. ती कौशल्य विकसित करण्यासाठी, शिकून येण्यासाठी ती क्षमता असणं फार आवश्यक आहे. 2 मिनिटं आपल्याला राग येईल, पण हे हार्ड ट्रूथ आहे आणि याच्यानुसारच निर्णय घ्या. अनेक क्षेत्र आहेत, एमपीएससी मध्ये सुद्धा अनेक क्षेत्र आहेत, त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. पण विचारपूर्वकच तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे निश्चितपणे. आणि एकदा का निर्णय आपण तो घेतला की मग मात्र काही अडचण येत नाही. मग आपल्याला तिथे पुढे चालायला काही अडचण नाही, हो, एक्झिक्युशनला अडचण नाहीये, पण ठरवायला महत्वाचं आहे. तिथे पॉज घ्या, वेळ घ्या आणि मगच पुढे जा. ठीक आहे, तर हा एक मुद्दा मला सांगायचा होता. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर विच वे, कुठल्या दिशेने मग आपण जायचं, आपण काय करायचं, काय नाही का? मग आपल्या पुढे 3 आहेत बघा पर्याय. 1 कंबाईनचा, 2 फक्त डिस्क्रिप्टिव्हचा आणि 3 कंबाईन प्लस डिस्क्रिप्टिव्हचा. मित्रांनो, ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, ज्यांनी 1-2 मेन्स दिलेले आहेत, राज्यसेवेच्या सुद्धा आणि कंबाईनच्या सुद्धा, आणि जर तुमचं वय जास्त असेल, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसेल, तर मित्रांनो आता पटकन तुम्ही त्या यशाच्या फार जवळ आहात ज्याच्यामधून तुम्हाला कंबाईन मधून पोस्ट लवकर मिळेल. ठीक आहे, आणि एकदा का तुम्ही कंबाईन मधून एसटीए झालात, असिस्टंट झालात, याचा वेगवेगळे पद आहेत आणि खूप चांगली पद आहेत. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आयुष्यामध्ये स्टेबल होता. एखाद्या एसटीएला भेटा, एखाद्या एएसओला भेटा, अहो खूप चांगलं आयुष्य जगतायत ते, असं काही नाहीये. आणि मग तिथून काय करा, त्या पदाला तुम्ही लॉन्च पॅड म्हणून वापरा आणि तिथून मग तुम्ही काय करा, डायरेक्ट तुम्ही जंप घ्या, काही हरकत नाही. डायरेक्ट तिथून तुम्ही अभ्यास करा, पुढे राज्यसेवा, डेप्युटी कलेक्टर व्हा, पुढे युपीएससी द्या, आयएएस व्हा, काही हरकत नाही. शेवटी काय असतं, थांबायचं नाही आपल्याला, थांबायचं नाहीये, पण लॉन्च पॅड म्हणून वापरू शकता. दॅट इज द फर्स्ट ऑप्शन. पण कुणासाठी, ज्यांचं वय खूप जास्त आहे, ज्यांना आता घरी फार परिस्थिती नाजूक आहे आणि पटकन आता आपल्याला जॉबची गरज आहे, त्यांनी कंबाईनकडे जावं. पहिला मुद्दा. दुसरा तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. ज्यांनी 2022 मध्ये सुरुवात केली होती राज्यसेवेची, तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह कडे सहज वळू शकतात, कारण त्यांनी हार्डली 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे, अजूनही 23-24 मध्ये आहेत आणि प्रोव्हाइडेड बाय की घरून सपोर्ट आहे अजून 1-2 वर्ष अभ्यास करण्यासाठी. तर अशा विद्यार्थ्यांनी सरळ सरळ डिस्क्रिप्टिव्ह कडे वळावं, थांबू नये. कारण आपण आलोच होतो त्यासाठी, केवळ मधल्या काही घडामोडीमुळे त्याला थोडंसं आपल्याला वेळ लागला असं म्हणूयात, बट आपण डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्ह कडे वळलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा कंबाईन प्लस डिस्क्रिप्टिव्हचा, की जिथे काय होतं की असे बरेच विद्यार्थी मला त्या ठिकाणी भेटतात, बोलतात की माझा सर ऑब्जेक्टिव्ह वरती कमांड आहे, परिस्थिती थोडीशी काही फार चांगली असं नाहीये, पण मला असं वाटतं की मी राज्यसेवा पण द्यावी. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मी काय सांगेन बघा तुम्हाला, की ते म्हणजे या आगामी राज्यसेवेच्या अटेम्प्ट करिता तुम्हाला वेळ हा पुरेसा आहे. तो फार आहे असं नाहीये, पण पुरेसा आहे. मग तो पुरेसा आहे आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा की मागची 2 वर्ष खूप छान अभ्यास केलाय, बऱ्याच विद्यार्थ्यांचा 117 कट ऑफ लागला, 115 वर थांबलेत, कोणी 116 वर थांबलंय, अगदी कोणी 116 वर थांबले. हो, अशा परिस्थितीतले हे विद्यार्थी आहेत, मेहनत प्रचंड केलेली आहे. आणि मग यांच्यासाठी कंबाईनचा येणाऱ्या गट कचा वगैरे अभ्यास करणं त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाहीये. पण या काळामध्ये मग राज्यसेवेचं काय करायचं, तर 2 गोष्टी होऊ शकतात. मी पुढे सांगेन तुम्हाला की या तिसऱ्या पॅटर्न मध्ये आपल्याला कसा अभ्यास करता येईल, जेणेकरून आपल्याला आतापर्यंतच्या केलेल्या मेहनतीचं फळही मिळेल आणि त्याचबरोबर पुढे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा एक ऍडव्हान्टेज मिळेल. आपण त्या गोष्टी तिथे नक्कीच बघूयात. फक्त हे पुढे जात असताना मी तुम्हाला थोडंसं अगोदर डिफरन्स सांगतो की पूर्वीचं जे काही एकूण आपलं जे ऑब्जेक्टिव्ह होतं, त्या ऑब्जेक्टिव्ह आणि त्याच्यानंतरचं मग आता हे सब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, हे करत असताना आपण काय करूयात, पहिल्यांदा आपण शिफ्ट समजून घेऊयात.
की ऑब्जेक्टिव्ह कडून आपण डिस्क्रिप्टिव्ह कडे जातोय, म्हणजे नक्की मला काय अभ्यासामध्ये बदल करावा लागेल हे पहिलं समजून घेऊयात. त्यानंतर मग मी पुढे वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, आणि त्यानंतर मी कुठल्या प्रकारे विषयांचं नियोजन करून मी कौशल्य कशी विकसित केली पाहिजे हे आपल्याला त्यामध्ये पाहायचंय. लक्षात घ्या, ट्रान्झिशन जे आहे ना, हे जे ट्रान्झिशन आहे ज्याला आपण म्हणूया शिफ्ट, ट्रान्झिशन आयुष्यामध्ये प्रत्येकाला आलेलं आहे, प्रत्येकाला ते आलेलं आहे. एक तुम्हाला क्लासिक एक्झाम्पल सांगतो ट्रान्झिशनचं, ते म्हणजे काय, सचिन तेंडुलकर. मित्रांनो, जेव्हा ते खेळायला लागले तेव्हा सगळ्यात जास्त खेळला जाणारा क्रिकेटचा फॉर्म होता, फॉर्मॅट कसोटी. त्या कसोटीमध्ये सुद्धा ते अतिशय उत्तम खेळले. त्यानंतर हळूहळू काय झालं, वन डे कडे जास्तीत जास्त लोक वळायला लागली, वन डे कडे आयसीसी वळायला लागलं, कारण लोकांचा कल वन डे कडे वळला. त्या फॉर्मॅटमध्ये 50 षटकात खूप चांगल्या पद्धतीने खेळायचं, त्यातही सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर काळ बदलला, फास्ट फूडचा जमाना आला, आणि याच्यामध्ये आता 50 षटकं कोण बघतंय, 20 षटकांचा म्हणजे 2020 आला. त्याच्यामध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर हे खेळले, फक्त आयसीसीच्या मॅचेसमध्येच नव्हे तर अगदी आयपीएल मध्ये सुद्धा ते खेळले, आणि त्यातही त्यांनी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली. मित्रांनो, फॉर्मॅट कुठलाही असो, लेजंड असलेल्या सचिन तेंडुलकर यांना सुद्धा जर सतत ट्रान्झिशनला सामोरं जावं लागलं तरी त्यांनी त्याला अडॅप्ट केलं, आणि अडॅप्ट करून ते सतत पुढे गेले. आणि यशस्वी व्यक्तीचा हे सर्वात मोठा गुणधर्म असतो. मग आपल्याला सुद्धा मागच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर शिफ्ट करायचंय तर ते शक्य आहे का? हो, इट्स पॉसिबल. पण हे लक्षात घ्या, पण जेव्हा तुम्ही शिफ्ट होता तेव्हा शिफ्ट होत असताना स्वतःमध्ये खूप सारे बदल करावे लागतात. बदल हा नेहमी पेनफुल असतो, बदल लोकांना आवडत नाही, बदल हा तुम्हाला नेहमी अनकम्फर्टेबल बनवतो, बदल हा तुम्हाला नेहमी सतत टोज वरती म्हणजे पायावरती उभा करतो, बदल तुम्हाला नेहमी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी फोर्स करतो, आणि म्हणून लोकांना तो बदल फारसा आवडत नाही. पण जे बदलतात तेच टिकून राहतात आणि तेच पुढे जातात. आणि म्हणून मित्रांनो, बदल स्वीकारावा लागेल, नाही का? आणि हा जो बदल आहे तो स्वीकारून पुढे आपल्याला मग काय करायचंय, तर त्यासाठी अगोदर आपल्याला मागे काय होतं आणि पुढे काय बदललंय याचे क्लिअर कट अंडरस्टँडिंग तुम्हाला असावी. म्हणून आपण या ठिकाणी हे कंपॅरिझन करूयात. बघा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही काय करायचा, त्याच्यामध्ये बघा तथ्य, फॅक्ट आणि सरळ उत्तर असायची. म्हणजे अगदी किती राज्यसेवेची परीक्षा असली तरी सुद्धा बरेचसे प्रश्न हे थेट असायचे, अक्षरं मोठी असायची किंवा ते वाक्य थोडीफार मोठी करायची, पण कंटेंट बऱ्यापैकी सरळ होता. फॅक्ट वर तुम्ही फोकस करायचा. आता आपल्याला काय करायचंय, संकल्पनांवर फोकस करायचंय, विश्लेषणावर फोकस करायचंय. उत्तर अतिशय स्ट्रक्चर्ड उत्तर असायला पाहिजे, नाही का? पण एक बेसिक सांगतो, ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण फॅक्टवर फोकस केला, इथे आपल्याला कॉन्सेप्टवर फोकस करावा लागेल. हा दोघातला डिफरन्स आहे पहिला. दुसरा तो म्हणजे वेळेच्या व्यवस्थापनाचा. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला कमीत कमी वेळामध्ये 2 तास असायची, तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे, सो अल्प वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक होतं. इथे सुद्धा डिस्क्रिप्टिव्हला पण काही फार वेळ आहे असं नाहीये, पण एका प्रश्नासाठी तुम्हाला 10 मिनिटं ते 15 मिनिटं मिळू शकतात. म्हणून इथे कसं आहे, मर्यादित वेळ आहे, पण गुणवत्तापूर्ण उत्तर तुम्हाला लिहिता येईल एवढासा तो पुरेसा आहे. इथे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं, इथे मात्र वेळ थोडासा जास्त आहे, 10 मिनिटापर्यंत आहे एका प्रश्नासाठी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुणवत्तापूर्ण उत्तर लिहिणं याच्यावरती फोकस आहे. हा झाला दुसरा फरक. तिसरा, कशावर मुख्य भर द्यायचा आपण, मी आत्ताच म्हटलं तसं बेसिकली आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाठांतर खूप करायचो, कारण एवढ्या फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निवड करणं किंवा जे काही सिलेक्शन असेल किंवा एलिमिनेशन टेक्निक असेल याच्यावर सर्वात जास्त फोकस होता ऑब्जेक्टिव्हला. इथे मात्र आपल्याला काय करायचंय, संकल्पनांची स्पष्टता, उत्तराची मांडणी, विश्लेषण, याच्यावर फोकस फार करायचा आहे. माइंडलेस पाठांतर नाही, समजून घेणं, विश्लेषण करणं, इंटरलिंकिंग करणं, हे इथं फार महत्वाचं आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. हा शिफ्ट लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या, नक्की कसा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. त्यानंतर पुढे गुणांकनाची पद्धत. इथं काय होतं, एकतर तुम्हाला बरोबर येईल किंवा ते चुकेल, एवढं सिंपल होतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एकतर उत्तर बरोबर आहे किंवा ते चुकीचं आहे. इथे तसं नाहीये, इथे असं नसतं. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही उत्तर चुकीचं कधी लिहित नाही, एकतर उत्तर तुमचं बेस्ट असतं किंवा ते ऍव्हरेज असतं.
ज्यांचं उत्तर बेस्ट असेल त्यांना तिथे पोस्ट मिळते, ज्यांचं उत्तर ऍव्हरेज आहे त्यांना पुन्हा अटेम्प्ट द्यावा लागतो. आणि म्हणून डिस्क्रिप्टिव्हचा हा फायदा असतो की तुम्हाला तुमच्या उत्तराच्या सखोलतेप्रमाणे तुम्हाला मार्क्स कमी किंवा जास्त मिळतात. हा फरक लक्षात घ्या. पुढचा फरक, कुठल्या अडचणींना आपण सामोरे जातो. ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये काय होतं, चुकीचं जर नक्की उत्तर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला तो प्रश्न सोडून द्यावा लागतो. माहितच नाही उत्तर एखाद्याचं, आपण सोडून द्यायचो सरळ सरळ. पण इथे तसं नसतं. इथे काय होतं, इथे फक्त मार्क्स कमी मिळू शकतात. इथे मार्क्स कमी मिळू शकतात, पण असं कधी होत नाही सहसा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये की आपल्याला उत्तरच नाही आलं. उदाहरण घ्या, समजा तुम्हाला जर इथं विचारलं ऑब्जेक्टिव्ह मध्ये की खालीलपैकी ज्वालामुखीची जी काही बेटं आहेत ती ज्वालामुखीची बेटं आणि त्या देश आहेत त्या देशांच्या जोड्या लावा. कुठल्या देशात कुठलं ज्वालामुखीचं बेट आहे ते सांगा. ठीक आहे. मग अशा प्रकारे जर समजा एखादं तुम्हाला विचारलं की माउंट किनो, आता हे माउंट किनो कुठल्या देशात आहे, माहिती असेल तर उत्तर आहे, माहित नसेल तर गेला. इथे मात्र तसं नाहीये. समजा तुम्हाला असं विचारलं की ज्वालामुखीचा एकूण ज्वालामुखी जे आहेत उद्रेक, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकांचा जागतिक हवामान बदलांमध्ये काय भूमिका आहे, त्याची काय भूमिका आहे. आता हा आम्ही कधी विचार नाही केला सर की जागतिक हवामान बदलामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकांची पण काहीतरी भूमिका असेल. म्हणजे मी नाही अभ्यास केला, पण मी ज्वालामुखीचे परिणाम अभ्यासलेले सर. आणि मी त्यात हे अभ्यासलंय की जेव्हा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणात गॅसेस बाहेर पडतात आणि त्याच्यामध्ये एक मुख्य प्रमाण असतं मिथेनचं, कार्बन डायऑक्साईडचं पण. आणि सर हे तर सगळे ग्रीन गॅसेस आहेत. अरेच्या म्हणजे काय, मी उत्तर लिहायला लागलो. ज्वालामुखी म्हणजे काय प्रस्तावनेत लिहिलं. ज्वालामुखीच्या माध्यमातून कसा परिणाम होतो, उद्रेकातून पडणारे मग ते गॅसेस, बाहेर पडणारा लावा, त्याच्यामुळे वाढणारं तापमान, ह्या सगळ्या गोष्टी मी 1, 2, 3, 4 हे फार चांगलं उत्तर आहे असं नाहीये. पण याला मार्क्स पडतील का, नक्की पडतील. लक्षात येते तुम्हाला, नक्की पडतील. पण मार्क्स कसे पडतील, कमी पडतील. मार्क्स कसे पडतील, कमी पडतील. अडचणी कशा आहेत बघा, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये काही अडचणी काही आव्हानं हे असणारच आहेत. पण त्या आव्हानांना आपण समजून घेतोय, इथे काय होतं तिकडे काय होतं, असा एक मुद्दा होता. मग आपल्याला स्ट्रॅटेजी काय करावी लागेल, जास्तीत जास्त आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करायचो, पीवायक्यू वाचायचो आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढे जायचो. इथे काय करावं लागेल, आपल्याला उत्तर लेखनाचा सराव हा जास्तीत जास्त करावा लागेल. संकल्पना समजून येणं हे जास्तीत जास्त करावं लागेल. हा यातला बेसिक डिफरन्स आहे, येथे लक्षात तुम्हाला. आणि म्हणून अभ्यास करत असताना या गोष्टी समजून घ्या. आणि मित्रांनो, एवढं जरी केलं तुम्ही तरी सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला अत्यंत आनंदाने आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. हा जरा तुमचा पहिला मुद्दा. ठीक आहे. आता मला पुढे तुम्हाला घेऊन जायचंय ते एका बाबीकडे, ते म्हणजे पुढे वळण्या अगोदर मला तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे जे काही बलस्थान आहेत ना ती मला जरा तुम्हाला सांगू दे. मी कुणाबद्दल बोलतोय, मी त्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांनी किमान 2 वर्ष जे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करतायत ते 2 वर्ष आणि त्याच्या अगोदर 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष हे सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल मी बोलतोय. तुमची बलस्थानं कोणती आहेत हे बघा, लक्षात घ्या. पहिलं मित्रांनो, तुम्ही फॅक्ट्स मध्ये मास्टर आहात. फॅक्ट मध्ये तुम्ही मास्टर आहात. तुम्हाला फॅक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आहेत, येतात, माहिती आहेत. आणि जेव्हा आपल्याकडे फॅक्ट असतात आपल्या जमेशी तेव्हा त्याच्या आधारावर उत्तर तयार करणं फार कठीण काम नसतं. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, अगदी 2 वर्षांपूर्वी युपीएससीने एक प्रश्न विचारला होता. काय माहितीये, संसदेमध्ये जे सदस्य असतात त्या संसदेच्या सदस्यांचे जे विशेष अधिकार आहेत ते कलमांसह लिहा. कोण आहे याच्यात पुढे, आमचे ऑब्जेक्टिव्हचे बांधव, कारण त्यांना कलम सगळी पाठ आहेत. हे आमचे ऑब्जेक्टिव्हचे बांधव सगळे त्याकडे धडधड धडधड लिहून टाकतील, कारण तुमच्या फॅक्ट तुमच्या कशा आहेत, तुमच्या खिशात आहेत. हे लक्षात घ्या. जर तुम्ही एखादं उत्तर लिहित असाल तर फॅक्टमुळे काय होतं, तुम्हाला तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं करता येतं. जसं की अनालिसिस, जे फक्त डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करणारे विशेष करून युपीएससीचा विद्यार्थी, ह्या युपीएससीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर युपीएससीचे विद्यार्थी बेसिकली फक्त फोकस करतात अनालिसिस अनालिसिस अनालिसिस. ते कमी कुठे पडतात माहितीये, फॅक्ट्स मध्ये. ते कुठे कमी पडतात, फॅक्ट्स मध्ये. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ही अवई उठवली जाते की युपीएससीचे विद्यार्थी आमचं सगळं घेऊन जातील, नाही हो.
युपीएससीचे विद्यार्थी भलेही याच्यामध्ये पुढे असतील, पण तुम्ही सर्वजण पुढे आहात. इथे लक्षात घ्या, तुम्ही पुढे इथं आहात. फॅक्ट तुमच्या पाठीशी सोबत आहेत आणि त्यामुळे या फॅक्टच्या आधारावरती तुमचं विश्लेषण तुम्हाला करता येणं शक्य आहे. फक्त विश्लेषणाच्या आधारावर फॅक्ट डेव्हलप नाही करता येत, पण फॅक्टच्या आधारावर विश्लेषण डेव्हलप करता येतं. हे करता येतं, हे सहज शक्य आहे. आणि म्हणून समजा की जर मला हे माहिती असेल की असहकार आंदोलन भारताच्या कोणकोणत्या प्रदेशात झालं, आमचे ऑब्जेक्टिव्हचे विद्यार्थी कुठे कुठे झालं हे सगळं माहिती असतं, कुठे कोणी नेतृत्व केलं हे सगळं माहिती असतं. बघा लक्षात घ्या, आता तुम्हाला एमपीएससीला डिस्क्रिप्टिव्हला प्रश्न विचारला, काय असहकार आंदोलनाची व्याप्ती स्पष्ट करा. व्याप्ती स्पष्ट करा, मग काय सिंपल आहे. मग आमचा जो ऑब्जेक्टिव्हचा विद्यार्थी असेल तो काय करेल, महाराष्ट्रामध्ये या असहकार आंदोलनाचं कोल्हापूरमध्ये आयोजन झालं होतं. अरे वा, चला महाराष्ट्रात अशा पद्धतीने आंदोलन झालं आणि तिथे उदाहरणार्थ कोल्हापूर या ठिकाणी झालेला सत्याग्रह. मग दक्षिण भारतामध्ये कर्नाटकमध्ये यांनी केलं, आंध्रमध्ये यांनी केलं, उत्तर प्रदेशमध्ये यांनी केलं, इकडे बिहारमध्ये यांनी केलं. हे जे फॅक्ट पाठ आहेत ना एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांना, त्याच्या आधारावरती ते या असहकार आंदोलनाची संपूर्ण व्याप्ती सांगू शकतात. काय आहे बघा ना, अहो तुम्हाला उलट ऍडव्हान्टेज आहे या युपीएससीच्या मुलांपेक्षा, कारण युपीएससीच्या पोरांना हे कळत नाही, ते फक्त अनालिसिस वरती जास्त फोकस करतात, कारण ती गरज आहे, ती युपीएससीची गरज आहे. लक्षात येतं तुम्हाला. आणि म्हणून तुमचं हे बलस्थान आहे. हा झाला तुमचा दुसरा मुद्दा. तिसरा ते म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो, तुम्ही अजूनही ह्या सगळ्या टेम्परामेंट मध्ये आहात, तुम्ही बिलकुल बाहेर गेलेला नाही आहात आणि तुम्ही हा टेम्परामेंट जो आहे तो फक्त टिकवून ठेवा. म्हणजेच काय, मागच्या 2-3 वर्षापासून सतत मेहनत करताय ना, फक्त त्याच जोरात ह्या पुढच्या टप्प्यांचा अभ्यास करा. काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही सहजपणे फास्ट वेगाने पुढे निघून जाल. टेम्परामेंट मध्ये तुम्ही आहात, टिकून राहा आणि पुढे जा, हे लक्षात घ्या. तिसरा मुद्दा, तुमचं वाचन. तुमचं वाचन म्हणजेच काय, तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स यासारख्या विषयांचं ऑलरेडी वाचन केलंय. अहो राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी तर अगदी 400-400 शब्दांचे का असेनात एसे लिहिलेले आहेत, आहे की नाही. म्हणजे तुमचा हा ऑलरेडी त्या ठिकाणी अभ्यास झालाय. आता जे नवीन आहे, ज्यामध्ये ऑप्शनल असेल, एथिक्स असेल, एसेचं थोडंसं आणखी विश्लेषण असेल, इंडियन सोसायटी असेल, सिक्युरिटी असेल, यासारख्या विषयांचा फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, तुमचा ऍडव्हान्टेज आहे तुमच्याकडे आणि त्याच पद्धतीने तुमच्याकडे आहे कॉन्टेंट, फक्त आता मांडण्याची पद्धती बदलणार आहे. मांडण्याची पद्धती बदलली आहे. म्हणजेच काय की जर एखाद्याकडे समजा एखादा कुंभार आहे, चिखल तोच आहे, कोणी आला तो म्हणाला मडकं द्या, चिखलाचं मडकं बनवेल आणि तो देईल. कोणी आला म्हणाला नाही सुरई पाहिजे, तो त्याची सुरई बनेल, ते देऊन टाकेल. म्हणजेच काय, आमच्याकडे कॉन्टेंट आहे, फक्त आता तो त्या परीक्षेच्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे. हे तुमचे सगळे स्ट्रेंथ आहेत मित्रांनो, हे ओळखा आणि मग तुम्ही त्या पद्धतीने ह्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. गेटिंग. तर इथपर्यंत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण, तर वेळेचं नियोजन मग आता कसं करायचं, कशा पद्धतीने वेळेचं नियोजन करायचं. मी तुम्हाला साधा फॉर्मॅट देतो बघा इथे. जे नव्याने आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करू पाहतायत या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक साधा मी त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅट देतो. हा नेहमी लक्षात ठेवा, तो म्हणजे 3+3+3+3. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. हा तुमच्या यशाचा फॉर्मॅट आहे, हे तुमच्या वेळेचं सूत्र आहे. म्हणजे काय करायचंय सांगतो बघा. यात तुम्हाला काय करायचंय, 3 महिने कोणते, आत्ताच्या मार्च 15 पासून ते 15 जून पर्यंत तुम्ही आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचे 3 महिने 15 जून ते 15 सप्टेंबर म्हणा, 28 सप्टेंबर तुम्ही काय करायचं आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यास. पुढचे 3 महिने परत जे काही तुमचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे काही तुमचे महिने आहेत, या 3 महिन्यामध्ये उर्वरित मुख्य परीक्षेचे विषय जे राहतील त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि राहिलेले 3 महिने ज्याच्यामध्ये जानेवारीला तुमचा रिझल्ट आहे, आरामशीर मार्चला परीक्षा होईल किंवा एंडला मार्चच्या कधी 26 मध्ये इथे तुम्ही तुमच्या मुख्य परीक्षेची परत काय करू शकता, उजळणी करू शकता, टेस्ट फुल लेंथ देऊ शकता आणि तुम्ही सक्सेस त्या ठिकाणी
मिळवू शकता. बघा, अशा पद्धतीने 3 महिने 3 महिने 3 आणि 3 या पद्धतीने तुम्ही आगामी कालखंडामध्ये अभ्यास करू शकता. साधं सोपं आहे. या पहिल्या 3 महिन्यामध्ये काय करणार आहात, तर ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये इथे तुम्ही तुमचा ऑप्शनल कव्हर करा, प्लस एथिक्स कव्हर करा आणि प्लस एसे याच्यावरती फोकस करा. हा तुमचा 1000 मार्कांचा अभ्यास इथे होतो. 1000 मार्कांचा अभ्यास होतो आणि हे कितीपर्यंत, हार्डली एप्रिल एंड पर्यंत आणि ऑप्शनल तुमचा मे एंड पर्यंत कव्हर होतो. आणि म्हणून प्लस इथे तुम्ही जॉग्राफी सारखा एखादा विषय घेऊ शकता. या 3 महिन्यामध्ये एथिक्स, एसे, ऑप्शनल आणि जॉग्राफी हे सहज होऊ शकतात. हे कसे होऊ शकतात सहज, यासाठी आपण एक स्वतंत्र सेशन घेणार आहे, ते मी तुम्हाला सांगेन नंतर. पण आता इथे पण लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर हे 3 महिने आपल्याला फुल्ली काय करायचं आहे, पूर्व परीक्षेचं रिव्हिजन, टेस्ट, फीडबॅक आणि इम्प्रुव्हमेंट आणि परत रिव्हिजन, अशा पद्धतीने कंटिन्युअस आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. आणि उर्वरित जे काही 3 आता विषय असतील, म्हणजे कुठे बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये तुम्ही उरलेला पेपर पहिला, दुसरा, तुम्हाला नवीन नाही आहेत, हे सगळे माहिती असलेले सब्जेक्ट आहेत की नाही. म्हणून प्रिलिम मध्ये झाले, त्याच्या अगोदर झालेले आहेत. आता काय करा, ऑक्टोबर डिसेंबर मध्ये पेपर पहिला, दुसरा आणि तिसरा एक महिना वेळ द्या. त्यानुसार तुम्हाला त्याची तयारी करता येईल. प्लस हे जे झालेले विषय आहेत त्याची व्हॅल्युएशन करा आणि शेवटी मुख्य परीक्षा हे 3 महिन्यामध्ये रिव्हिजन करा. प्रॅक्टिस, टेस्ट, फीडबॅक या पद्धतीने साध्या सोप्या स्वरूपात तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता आणि यशाला गवसणी घालू शकता. तर हे याच्यामध्ये करायचं आहे. पुढचा मुद्दा, विषयांचं कसं नियोजन करणार. या आगामी कालखंडामध्ये आपण विषयांचं नियोजन कसं केलं पाहिजे. सर्वोच्च प्राधान्यक्रम, आपला जो सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे तो आपल्या ऑप्शनललाच असला पाहिजे. ऑप्शनल कसा निवडायचा, काय करायचं, स्वतंत्र आपल्या बरेच सेशन आपण घेतलेले आहेत, ते बघू शकता आपल्या चॅनलवरती. सो पहिलं काम ऑप्शनलला द्यायचा. दुसरं प्राधान्य एथिक्सला द्यायचं का, हो. कोणी द्यावं हे पण मी तुम्हाला सांगतो. आता एथिक्स कोणी करावा, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या येणाऱ्या सप्टेंबर मधल्या राज्यसेवेची पूर्व परीक्षेची खात्री आहे की मी 3 महिने अभ्यास करून सुद्धा मी ही पूर्व परीक्षा काढू शकतो, अशा सर्व विद्यार्थ्यांनी एथिक्सचा अभ्यास आत्ताच करावा. पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आपली परिस्थिती डामाडोल आहे, अजून आपलं कशात काय नाहीये, 3 महिने मला पुरेसे नाहीये, तर या विद्यार्थ्यांनी मात्र या मेन्समध्ये आत्ताच्या 3 महिन्याच्या ह्या मेन्समध्ये, आत्ताच्या 3 महिन्याच्या मेन्समध्ये, मेन्सच्या कालावधीमध्ये तुम्ही असे विषय घ्या की जे ओव्हरलॅप होतात तुमच्या प्रिलिम्स मध्ये. मग ते पॉलिटी असेल पेपर 2, तो हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, यासारखे तुम्ही विषय घेऊ शकता. ठीक आहे, कळलं तुम्हाला त्याचा क्रायटेरिया, या पद्धतीने समजून घ्या. हा दुसरा. तिसरा, कंपल्सरी एसे तर तुम्हाला स्टार्ट करायचाच आहे. ठीक आहे, एसे तर तुम्हाला स्टार्ट करायचाच आहे. निबंधाची तयारी तुम्हाला करायचीच आहे, ती आत्तापासूनच करायची आहे. कारण निबंध हा विषय जो आहे तो असा नाहीये की मी 10 दिवसात केला आणि मला आला नाही. अहो, असं सांगणारे मुळात का सांगतात हेच मला कळत नाही, की आल्या आल्या विद्यार्थ्यांना लिही फुल लेंथ एसे, अरे ते नाही जमणार त्याला. एसे हा कसा आहे बघा, एसे हा जसा जिम मध्ये आपण एकेका अवयवावर काम करतो ना, पहिल्यांदा बायसेप, पुन्हा काही थाईज, पुन्हा काही आणखी, तशा पद्धतीने एसे आहे. एसे मध्ये सुद्धा तुम्हाला हळूहळू कौशल्यावर काम करायचंय, हळूहळू कंटेंट वरती काम करायचंय आणि हा वर्षभर जेव्हा तुम्ही हा काम करत राहाल तेव्हा तुम्हाला एसेवरती खूप चांगली कमांड मिळवता येईल. म्हणून एसे बघा कसा आहे, वर्षभर अभ्यास करण्याची बाब आहे. एसे मध्ये तुम्हाला वर्षभर कौशल्य विकसित करावं लागतं, त्याशिवाय एसेवर कमांड येत नाही. आणि म्हणून आत्ताच्या ह्या 3 महिन्यामध्ये म्हणजेच 15 मार्च ते 15 जून पर्यंत तुम्ही या 3 विषयांचा अभ्यास केला पाहिजे. प्लस एथिक्स काही फार वेळ घालवायचा नाहीये. 3 महिने एथिक्स घालवायचा का नाही, अजून एखादा विषय घ्यायचा, मग तो असा घ्यायचा की जो प्रिलिमला उपयोगाला येईल. मग तो पॉलिटी घ्या, हिस्ट्री घ्या किंवा जॉग्राफी घ्या, कुठलाही एक विषय तुम्ही याच्यामध्ये प्लस करून ऍड करू शकता. ठीक आहे, सो या पद्धतीने आत्ताच्या ह्या विषयांचं नियोजन करूयात. मग पुढे जेव्हा तुमची प्रिलिम झाली की प्रिलिम नंतर उरलेले सगळे विषय इथेच मित्रांनो तुमचं जवळपास 1250 मार्कांचं होतंय. इथेच तुमचं जवळपास अभ्यास 1250 मार्कांचा होतो. राहिलेला जो काही आहे 500, अगदी 750 म्हणा काही जणांचा, तर 500 ते 750 गुणांचा अभ्यास जो आहे ना, तो आपल्याला प्रिलिम नंतर सहज आवाक्यात आहे, तो करता येईल.
याची पण त्या ठिकाणी खात्री बाळगा. काहीच अडचण नाहीये. आपला जो 3+3+3+3चा पॅटर्न आहे ना, अतिशय बेस्ट आहे. या पद्धतीने आपण ते काम करू शकता. ओके, तो हे आपल्याला इथे सांगता येतं. आणि त्यानंतर मग कौशल्य, कुठल्या प्रकारची कौशल्य आणि ती विकसित कशी करायची. मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला पहिलं सगळ्यात महत्वाचं काय काम करायचंय, पीवायक्यूचं अनालिसिस. हे पीवायक्यूचं अनालिसिस जे आहे हे ऑब्जेक्टिव्हच्या पद्धतीने करणं बंद करा. ऑब्जेक्टिव्हला जसं तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस करायचा, अहो प्रश्न वाचणं, त्याखाली 4 पर्याय आणि 4ही पर्यायाची मग पुन्हा माहिती वाचणं, याला आमचे विद्यार्थी पीवायक्यूचं अनालिसिस म्हणतात. अरे बाळा, पीवायक्यूच्या अनालिसिसची पद्धती फार वेगळ्या आहेत आणि पीवायक्यूचं अनालिसिस ज्यांना जमलं त्यांना अप्रोच डेव्हलप होतो. ज्यांना अप्रोच डेव्हलप झाला ते पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात. आणि म्हणून पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं हे स्वतंत्र शास्त्र आहे, तंत्र आहे. याच्यावरती सुद्धा आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे, तुम्ही पाठीमागे जाऊन ते बघू शकता. ज्यांना नाही माहिती सापडला नाही त्यांना लिंक हवे, डायरेक्ट मेसेज वरती आम्हाला फक्त सांगा की सर तुम्ही लेक्चर मध्ये म्हणाला होता पीवायक्यूचं सेशन के व्हिडिओ आहे, आम्हाला पाठवून द्या, तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल. मित्रांनो, पण पीवायक्यूचं अनालिसिस हे पहिलं कौशल्य आहे, हे लक्षात घ्या. हे पहिलं. दुसरं ते म्हणजे नोट्स काढणं. आपल्याला नोट्स काढाव्या लागतील, परीक्षाभिमुख पद्धतीने नोट्स काढाव्याच लागतील. ऍटलिस्ट 50% सिलेबस असा असतो की ज्याच्यावरती प्रश्न हमखास येतात, त्याच्यावरती नोट्स काढा. हे दुसरं कौशल्य आहे. हे बदलायचं आता आपल्याला. आणि तिसरं ते म्हणजे काय, आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग करायची, पण उत्तर लिहून फक्त घरी ठेवायची नाहीत, तर आन्सर रायटिंग करून त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, इम्प्रूव्हमेंट करायचं आणि मग पुढे जायचं. सो अशा पद्धतीने आन्सर रायटिंग हे पुढचं कौशल्य आहे. त्यानंतर आपल्याला विश्लेषण, अनालिसिस करता आलं पाहिजे. अनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्यामुळे हे पुढचं कौशल्य आहे जे विकसित करून घ्यायचं आहे. आन्सर रायटिंग मध्येच आणखी एक कौशल्य आहे, ते म्हणजे प्रेझेंटेशनचं. प्रेझेंटेशन जेवढं तुम्हाला इफेक्टिव्ह जमेल तेवढं छान पद्धतीने तुम्ही ते करू शकता. पण हे बेसिक 4 कौशल्य आहेत ज्या कौशल्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे, विकसित केली पाहिजेत आणि त्याच्या आधारे तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आता मित्रांनो, होतं काय, प्रत्यक्ष काय करायचं, ऑप्शनलचा निवड कशी करायचा, अभ्यास कसा करायचा, स्वतंत्र विषय आहे. एथिक्सचा कसा, स्वतंत्र विषय. एसए स्वतंत्र विषय. आणि त्यामुळे तेवढ्या डीप मी आता जाणार नाहीये. आपण ते टप्प्याटप्प्याने पुढे बोलत राहूयातच, चर्चा करत राहूयातच. मागे सुद्धा आपण बऱ्याच वेळेस चर्चा केलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विकास आणि बरोबर त्याबरोबर त्याचा डेव्हलपमेंट करू शकता आणि ह्या परीक्षेला अत्यंत सक्षमतेने सामोरे जाऊ शकता. बट हे मात्र मान्य करूयात की हा वेळ जो आहे तो सगळ्यात योग्य वेळ आहे. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हकडे वळत असाल, हे ठरवण्याची सुद्धा हे फार महत्वाची वेळ आहे की तुम्हाला नक्की पुढे करायचं काय आहे. अगदी सुरुवातीला मी तुम्हाला जे जे सांगितलंय त्या प्रत्येक गोष्टीला इथे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार पुढे जा. पण सरते शेवटी फक्त एक मात्र आणखी सांगेन तुम्हाला, ते म्हणजे मित्रांनो, इथून पुढे जर तुम्ही आता डिस्क्रिप्टिव्हकडे वळत असाल तर डेली एक क्वेश्चन पेपर, ठीक आहे, आणि त्याचबरोबर डेली सिलेबस हे वाचायला सुरुवात करा. ज्या पद्धतीने आपण हरिपाठ वाचता, कुराण वाचता, बायबल वाचता, त्या पद्धतीने डेली क्वेश्चन पेपर आणि सिलेबस वाचत राहा. कारण हा सिलेबस आणि हा क्वेश्चन पेपर अप्रोच डेव्हलप होण्याचा महत्वाचा घटक आहे. आणि दुसरा, हे दोन्हीही महत्वाचे आहेत तुम्हाला वोकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी, कीवर्ड डेव्हलप करण्यासाठी. त्याचबरोबर हेच तुमचे दिशादर्शक आहेत की करायचं काय आहे आणि काय करायचं नाहीये हे तुम्हाला असलं पाहिजे. मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिला प्रश्न हा विचारतो. डिस्क्रिप्टिव्हची तयारी सुरू केली आहे, अगदी काही काही जण 1 वर्षापासून करतायत, काही जण 1 दिवसापासून करतायत. मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारतो, सिलेबस पाठ आहे का? विद्यार्थ्यांची उत्तर 2 ते 3 प्रकारचे असतात. पहिला, हा पाठ आहे. मग सांग बरं जरा मला गव्हर्नन्सचा सिलेबस. नाही म्हणजे तेवढा पाठ नाहीये, असं आहे, असं काही काही म्हणून ते पाठ आहे हो सर, त्याला व्हॅल्यू नाही. दुसरे विद्यार्थ्यांचे रिएक्शन असते ते म्हणजे काय, नाही पाठ काय नाहीये, माहिती आहे फक्त. माहिती असून पाठ चालत नाही, सिलेबस पाठच पाहिजे, डिकोड केलेला पाठ पाहिजे. मित्रांनो, आपल्या स्टडी प्लॅनर मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. आणि म्हणून बघा, अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं, त्याचबरोबर हे जे काही सिलेबस आहे तो डिकोड कसा करायचा, प्रत्येक विषयाची रणनीती, या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्यांचं एकत्र पुस्तक म्हणजे आपला स्टडी प्लॅनर आहे. हा स्टडी प्लॅनर
ऑफिसला भेट दिल्यानंतर तुम्हाला मोफत दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना हवा आहे त्यांनी निश्चितपणे आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही फक्त एक मेसेज टाका, तुम्हाला तो तिथे पाठवण्यात येईल. म्हणजे हार्ड कॉपी नाही पाठवू शकणार, पण तुम्हाला काही व्यवस्था करता येईल का ती बघूयात. पण मित्रांनो, स्टडी प्लॅनर जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत, सुरू करतायत, या सर्वांसाठी जर पहिल्यांदा काय आपण वाचलं पाहिजे तर आपला स्टडी प्लॅनर वाचला पाहिजे. तुम्ही आपला प्लॅनर वाचणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, जर कोणी असेल बाजूला, तर तो सांगेल की हे किती महत्वाचं आणि किती उपयोगीचं आहे. हा डॅम कॉन्फिडन्स आहे आमच्या आतापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या अभिप्रायामुळे. आणि म्हणून मित्रांनो, हा प्लॅनर वाचा, याच्यातून तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. हा स्टडी प्लॅनर तुम्हाला पाहिजे असेल, भेटायचंय, ऑफिसमध्ये तो अवेलेबल आहे, येऊन तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जा. एवढ्या कमी वेळेत तुम्हाला अत्यंत डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं कठीण आहे, कारण एक एक विषय तो स्वतंत्रपणे एका वेगळ्या चर्चेचा आहे. आणि म्हणून इथे मी फक्त तुम्हाला एक बेसिक सांगितलेलं आहे. यातल्या प्रत्येक टप्प्यावरती मी स्वतंत्रपणे बोलणारच आहे. आगामी शुक्रवारीच आपलं एक सेशन असेल, ज्याच्यामध्ये आपण ऑप्शनल, एथिक्स आणि एसे या तिन्हींचं एकत्र कसं नियोजन करू शकतो, पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण 1000 पेक्षा जास्त मार्कांची तयारी कशी करू शकतो, हे आपण त्याच्यामध्ये चर्चा करणारच आहोत. पण आता मी त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देईन. मित्रांनो, लक्षात घ्या, बदल हा अनेक संधी घेऊन येतो. बदल हा अनेक संधी घेऊन येतो. या संधीला फक्त ओळखता आलं पाहिजे. मी तुम्हाला फक्त एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि आपण त्यानुसार थांबूयात. ते म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संधी होती. कसली संधी होती? आपल्या भाग्याचे विधाते बनण्याची संधी होती की नाही? संधी, आव्हानं प्रचंड होती. अचानक ब्रिटिश निघून गेले, आता पुढे करायचं काय? फाळणी झाली, पुढे करायचं काय? सुपीक प्रदेश निघून गेला बांगलादेशकडे, करायचं काय? आव्हानं प्रत्येकाला आहेत. बदल नेहमी आव्हानं घेऊन येतो, पण तो संधी पण आणतो. आणि म्हणून मित्रांनो, स्वतःला ओळखा, स्वतःच्या बलस्थानांना ओळखा, कमकुवत स्थानांना ओळखा, थ्रेटला ओळखा आणि प्रॅक्टिकल निर्णय घ्या. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काही अडचण असेल तर फोन नंबरवरती कॉल करा, भेटा, आपल्या ऑफिसमध्ये या, भेटा आणि त्यानुसार आपलं मेंटर्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या. ठीक आहे, धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.